प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला 40 कोटी भाविक भेट देतील असं सांगण्यात येत आहे। पहिल्या काही दिवसात हा आकडा 10 कोटींच्या घरात पोहोचलाय। फेब्रुवारी अखेरपर्यंत यात मोठी वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे। कुंभमेळ्यात सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी मोठ्या उपाययोजना सुद्धा करण्यात आल्यात। या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। प्रयागराज असा एक महाकुंभमेळा ज्यात जगाच्या लोकसंख्येच्या 5% लोकसंख्या एका शहरात एकवटली आहे। पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या दुप्पट आणि रशियाच्या लोकसंख्येच्या तिप्पट भाविक प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी दाखल झालेत आणि काही होत आहेत। या सोहळ्यात भाविकांसाठी व्यवस्थाही तशीच करण्यात आली आहे। सुरक्षेसोबतच स्वच्छतेकडेही मोठं लक्ष देण्यात आलंय। केवळ स्वच्छतागृह या विषयासाठी 4.5 लाखांवर कर्मचारी काम करतायत। कुंभमेळ्यात 1.5 लाख स्वच्छतागृह आहेत। स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी 4.5 लाख कर्मचारी तैनात केलेत। 4.5 लाख कर्मचाऱ्यांवर देखरेखीसाठी 12,000 कर्मचारी आहेत आणि ही सगळी व्यवस्थापन पाहण्यासाठी 1,000 वरिष्ठ आहेत। 4,65,000 कर्मचाऱ्यांची 1.5 महिन्यांसाठी निवासाची आणि भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आणि मुलांच्या 2 महिन्यांसाठी शाळेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। भाविकांच्या संख्येचा विचार केला तर प्रति लाख भाविकांसाठी 2,666 स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे। उन 1.5 लाख टॉयलेट्स को मेंटेन करने के लिए 4.5 लाख सफाई कर्मचारी हैं। उनके ऊपर जो है उसके मैनेजमेंट को देखने के लिए उनको व्यवस्थित ठीक से काम हो उसके ऐसे 12,000 लोग हैं और 1,000 लोग जो है ऊपर का टॉप मैनेजमेंट देखने वाले हैं। अब ये जो 4,65,000 लोग हैं इनके रुकने की व्यवस्था भी की है, इनके भोजन की व्यवस्था की है। 4,50,000 लोग वहां पर परमानेंट 1.5 महीने से ज्यादा रहेंगे। अब सफाई कर्मचारी पति पत्नी दोनों हैं, उनके बच्चे भी हैं, वो क्या करेंगे? वहां 2 महीने के लिए उनका स्कूल भी बनाया ताकि उनकी पढ़ाई खराब नहीं हो। सुवर्ण मंदिरात सुरू असणाऱ्या लंगरच्या 110 पट तांदूळ आणि गहू कुंभमेळ्यात दररोज लागतोय। कुंभमेळ्यात दररोजचा तांदूळ हा 110 क्विंटल, सुवर्ण मंदिरात दररोजचा तांदूळ हा 10 क्विंटल, कुंभमेळ्यात दररोज लागणारा गहू हा 1,600 क्विंटल, सुवर्ण मंदिरात दररोजचा गहू हा 100 क्विंटल। हा महाकुंभ पाहण्यासाठी 15 लाख परदेशी नागरिक आलेत। त्यांच्या कुंभातील पर्यटनासह देशातील इतर भागातही नवे पर्याय देण्यात आलेत। या परदेशी नागरिकांच्या निवासासाठी लक्झरी, अल्ट्रा लक्झरी तंबूंची उभारणी करण्यात आली आहे। 15 लाख के आसपास विदेशी सैलानी आएंगे। उनके लिए हमने बहुत सारे टूर्स क्यूरेट किए कि वो आए, वहाँ पे आकर के कुंभ के अतिरिक्त भी कुंभ के भारत को देखें। वहाँ हमने इन सब को होस्ट करने के लिए 50 लग्जरी अल्ट्रा लग्जरी टेंट्स ITDC ने लगाए, सुविधा देते हुए उनको कुंभ का दर्शन करा सके। इन सब पे काम आतापर्यंत पार पडलेल्या 2 अमृत स्नानांसाठी 5 कोटींपेक्षा जास्त भाविक आले होते। मात्र तरीही प्रयागराज परिसरातील 4,200 हेक्टर परिसरातील घाटांची सुरक्षा आणि स्वच्छता अद्यापही कायम आहे आणि त्याची चर्चा देखील होते। यावेळचा कुंभमेळा प्लास्टिक मुक्त असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे। सफाई कर्मचारी, गंगा सेवा दूत यांच्या सहकार्यानं स्वच्छ भारताचा संदेश देशासह जगभरात पोहोचवण्यात येतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, प्रयागराज। Thank you.